कपडा फिरवावा तसा चिमुकल्याला फिरवलं, हवेत फिरवून जमिनीवर आपटलं. रिक्षा चालकाच्या विकृतीनं कळस गाठला. धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला. रस्त्यावर तो आला तेव्हा त्याच्या हातात काहीतरी गरागरा फिरत होतं. सगळी मुलं बाजूला झाली, पण त्याच्या हातात कोणती वस्तू नव्हती तर एक 4 वर्षांचा लहानगा होता, ज्याला तो एखाद्या कपड्यासारखा हवेत फिरवून जमिनीवर आपटत होता. हे सगळं सीसीटीव्हीत कैद झालंय. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना वसईत घडलीय. वसईत भर रस्त्यातच एका माथे फिरून अवघ्या 4 वर्षांच्या मुलाला हवेत फिरवून जमिनीवर आपटलं. असं काय कारण होतं की या विकृतानं क्रौर्याची परिसीमा गाठली? हे कृत्य इतकं भयंकर आहे की जणू काही तो लहानगा जीव नाहीये तर एखादी वस्तू असावा. जिवंत माणसाला मरण यातना देणाऱ्या या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. पण ही घटना नेमकी काय आहे? हा विकृत कोण आहे? काय करतो? त्यानं असं का केलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. वसईत एका चिमुकल्याला एका माथे फिरून हवेत गरागरा फिरून जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर घटनेत 4 वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झालाय. विकृतानं त्याच्यासोबत जे केलं त्याने या चिमुकल्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पण या लहानग्यासोबत हे करणारा कोण आहे? त्यानं काय कबुली दिली आहे? पाहूया. ही घटना घडली आहे वसई पश्चिमेच्या अनुपम घर संकुल सोसायटीत. इथंच आरोपी संदीप पवार राहतो. तो रिक्षा चालक आहे. या सोसायटीत अतुल कोंढारे राहतात. अतुल यांच्यासोबत आरोपी रिक्षा चालक संदीपचा काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. हा राग त्याच्या मनात खदखदत होता. अतुल यांचा मुलगा विघ्नेश घटनेच्या दिवशी सोसायटीत खेळत होता. सायंकाळी 7:30 वाजण्याची वेळ होती. विघ्नेश सोबत सोसायटीतली इतर मुलंही खेळत होती. खेळता खेळता विघ्नेश एका रिक्षात बसला. त्याचवेळी आरोपी संदीप रिक्षाजवळ आला. त्याने इतर मुलांना हुसकावलं आणि विघ्नेशला मात्र पकडलं. आधी या विकृतानं त्याचं डोकं रिक्षाच्या लोखंडी अँगलवर आपटलं. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं विघ्नेशचा पाय धरून त्याला रिक्षातून जोरात खेचलं आणि त्याचे दोन्ही पाय पकडून हवेत गरागरा फिरवत तो रस्त्यावर आला. एखादा रुमाल हवेत फिरवावा तसा त्यानं विघ्नेशला फिरवलं आणि जमिनीवर आपटलं. यानंतर आरोपी संदीपनं मुलाला बिल्डिंगच्या आत नेलं. आरोपी संदीप पवारचं हे सगळं कृत्य सीसीटीव्हीत कैद झालंय. हा आघात इतका भयंकर होता की जेव्हा विघ्नेशला आरोपीच्या तावडीतून सोडवलं तेव्हा तो जबर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेताना लहानग्या विघ्नेशला रक्ताच्या उलट्या झाल्या. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी रिक्षाचालक संदीप पवारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी संदीप पवारनं पोलिसांना गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. हे सांगताना वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मुलासोबत असं केल्याचं आरोपी संदीप पवारनं पोलिसांना सांगितलंय. वसईच्या या घटनेची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. पण विकृत मानसिकतेचं करायचं काय हा खरा प्रश्न आहे. ही मानसिकता रोखण्यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.